श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये होळी येण्याआधी देवघरात आणा ही एक महत्त्वाची वस्तू, त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदेल आणि घरात लक्ष्मी सदैव स्थिर राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला होलिका दहन साजरी केली जाते. हा सण वाईटावर चांगल्याने प्रतीक मानले जाते. या प्रसंगी लोक होलिका दहन करण्यापूर्वी भगवान विष्णू आणि अग्निदेवाची पूजा करतात. होळी दुसऱ्या दिवशी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी लोक गुलाल आणि रंग लावून एकमेकांना मिठी मारतात. अशा परिस्थितीत म्हणजे 2025 मध्ये होलिका दहन कधी आहे? त्याचबरोबर होळी येण्या अगोदर आपल्याला घरामध्ये देवघरामध्ये या ज्या काही 5 वस्तू आहेत त्यापैकी कोणती एक वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे. या वस्तू आणल्यामुळे काय होईल तर आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होणार आहे. घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी जे आहेत ते ह्यामुळे दूर होतील आणि सुख नांदेल. आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती दूर होईल. घरामध्ये येणारा पैसा जो आहे तो स्थिर राहील, अखंड राहील. अशा अनेक आपल्या घराच्या संबंधित ज्या काही समस्या आहे तर त्या दूर होतील. त्यामुळे या वस्तू कोणकोणत्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तिथी ही 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 सुरू होत आहे आणि ही तिथी 14 मार्च रोजी दुपारी 12:23 संपेल. अशा परिस्थितीत 13 मार्च रोजी होलिका दहन साजरा केला जाणार आहे. होलिका दहनचा शुभ मुहूर्त आहे तर तो रात्री 11:26 पासून ते 12:30 पर्यंत असणार आहे. जर तुमच्या मुलामुलींच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर होलिका दहनच्या वेळी तुमच्या मुलामुलींना परिक्रमा करण्यास सांगावे. तसेच हवन साहित्य अग्नी अर्पण करावे. असे मानले जाते की या उपायाने विवाहातील अडथळे दूर होतात. तसेच वैवाहिक जीवन नेहमीच आनंदित राहते. याशिवाय कोणत्याही आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या अग्नीत कापूर जाळावा असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने सर्व प्रकारचे आजार बरे होतात आणि मन सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. जर तुम्हाला बराच काळ घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर होळीची जी राख असते तर ती घरी घेऊन यायची. त्यानंतर ती संपूर्ण घरामधून फिरवायची आणि त्यानंतर ती घरामधून बाहेर फेकून द्यायची आहे. असे केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असतात. होळी हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो. मराठी वर्षाच्या शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते. वाईट प्रवृत्ती नष्ट होऊन त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा एक सण असतो. सृष्टीही या काळात बदलत असते. पृथ्वी आपले जीर्ण झालेली जुनी पाने टाकून नवीन धारण करत असते. अनेक झाडांना मोहर आलेला असतो. फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत 5 ते 6 दिवसात तर कुठे 2 दिवस तर 5ही कुठेही दिवसात हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. काही वर्षापूर्वी होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या गोवऱ्या होत असलेल्या दिसायच्या. त्यावेळी 2 होळ्या दिसायच्या, एक छोटी आणि एक मोठी. होळीची साधारण 15 ते 20 दिवस आधी गोवऱ्यासाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची. या गोवऱ्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे. होळी येईपर्यंत
या गोवऱ्या खणखणीत वाळवलेल्या असायच्या आणि मग नारळाच्या दोरीत त्या गोवऱ्या ओवून त्याची माळ तयार करायचे। एका माळेत साधारण 20 ते 25 गोवऱ्या असायच्या। आई बहिणीसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची, त्यावेळी मग या गोवऱ्याच्या माळा होळीत टाकल्या जायच्या। दुसऱ्या दिवशी जळालेला पण धागा कायम असलेल्या पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने अंघोळ केली जायची। होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते। होलिका जवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा केली जाते। होली चारी बाजूने 3 किंवा 7 फेरे मारून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते। शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस अर्पण केले जाते। पूजेनंतर 1 कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, साबुदाणा, गूळ, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींचा आहुती देण्यात येते। नवीन धान्य जसे गहू, चणे इत्यादींचाही समावेश केला जातो। होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते। होलिका दहन नेहमी भद्रनंतरच करावे। चतुर्दशी तिथी अथवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही। सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये। होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो। होळी तो निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो, अशी देखील मान्यता आहे। तर अशा पद्धतीने आपण होळीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। आता पाहूया की होळी येण्या अगोदर आपल्याला घरामध्ये कोणत्या वस्तू आहेत तर त्या घेऊन यायची आहेत। या वस्तू जर आपण घरामध्ये आणल्या तर आपल्या पतीची, मुलांची, कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट होतील। आता घरामध्ये आणण्याची सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला होळीमध्ये सर्वात पहिली वस्तू अर्पण करावी लागते ती म्हणजे नारळ। नारळाला होळीच्या दिवशी खूप महत्त्व साधारण असतं, त्यामुळे होळी येणे अगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये नारळ जे आहे तर ते घेऊन यायचे आहे आणि हे नारळ आपल्याला होळीच्या दिवशी संपूर्ण घरामधून फिरवून त्यानंतर ते होळीमध्ये दहन करायचं असतं, म्हणजे होळीमध्ये ते अर्पण करायचं असते। त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला होळी येण्या अगोदर श्रीयंत्र आणून आपल्या घरामध्ये स्थापित करायचं आहे। श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचं आसन मानलं जातं। श्रीयंत्रावरती पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कुंकुमार्चन केलं तर आपल्या घरातील ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत, पैसा टिकत नाही, आलेला पैसा सतत खर्च होऊन जात असेल आणि पैशांच्या अडचणी येत असतील तर त्या दूर होतील। तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे कवड्या। कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात। कवड्यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व काही अडचणी आहेत, दोष आहेत, संकट आहेत तर ते दूर होतील। होळीच्या आधी हे गोमती चक्र घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि होळीच्या दिवशी तुम्हाला त्याच्यावरती अभिषेक करून आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचं आहे। आणि 5वी वस्तू आहे ती म्हणजे कमळ। कमळगट्ट्याची माळ किंवा कमळगट्ट्याची मणी तुम्हाला जसं शक्य असेल तसे तुम्ही आणू शकता आणि त्यानंतर ते माता लक्ष्मीच्या फोटोसमोर होळीच्या दिवशी ठेवून त्याची पूजा करायची आहे। असं हे सर्व केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी दूर होतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।